एकदम फ्रेश भजी आहे दादा. 2-4 दिवसाचा टेन्शनच नाहीये. थँक्स रे फिल्टर, तू आहेस म्हणून. आता काय झालं असतं काय माहित. थँक्यू काय बोलतो दादा, तुम्ही माझ्यासाठी केवढं काय केलंय. हे तर काहीच नाहीये. चल पळतो पटकन आता. निघू कशाला, मी पण येतो ना आतमध्ये, तेवढी तुम्हाला मदत. नाही नको, आतमध्ये नको. आत आला सर तूही अडकशील ना. आत अडकलं असं काय घडेल सांगता येत नाही. त्यापेक्षा मदतीसाठी आमच्या तू बाहेरच असलेला. फक्त त्या लोकांच्या नजरेत पडू नकोस. ते बघ दादा, शैतान का नाम लिया और शैतान हाजिर. तूच काय लप नको लप. पिंट्या, अरे तिकडे कोपऱ्यात काय बसलेस असं? इकडे ये की. नाही ठीक आहे, मी इथेच. अरे दादा बसून दे ना त्याला, त्याला बरं वाटतंय. तू का त्याच्या मागे लागलायस? बर ठीक आहे. हे सगळं किती भारी आहे ना. काय भारी वाटतंय तुला? म्हणजे जेडीमुळे का होईना, पण आपल्या सगळ्यांचा पहिला असा हा फॅमिली कॅन्डल लाईट डिनर होतोय, हो ना? किती छान वाटतंय, मस्त वाटतंय एकदम. आदित्य, हे प्रकरण कुठून शोधून काढलं सर? नाही, इतकी परिस्थिती गंभीर आहे की अशा परिस्थितीमध्ये एखाद्याच्या घशाखाली अन्न जाणार नाही आणि हिला मजा सुचते. याच उत्साहामुळे आपण डोक्याने जरा निवंत आहोत, नाहीतर आपल्या डोक्याचा भुगा झाला असता. नाही ते ठीक आहे, पण काहीतरी गांभीर्य आहे की नाही? दादा मामा, अरे ते तसं बनलंच नाहीये ना मॉडेल. परिस्थिती जेवढी गंभीर तेवढा आमचा उत्साह जास्ती, असं इक्वेशन आहे. क्यों ताने मार रहे हो बेचारे को? अरे सही तो कह रही है. ये ऐसे मोमबत्ती जला के इकट्ठे खाना खाने बैठना कितना अच्छा लग रहा है ना? एक्झॅक्टली. मला ही सगळीच सिच्युएशन अशी एकदम थ्रिलिंग वाटते. म्हणजे असा हिस्टॉरिक मला फील येतोय बघायला. हे आधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुद्धा कुठल्या तरी किल्ल्याला असाच वेढा पडला होता ना? पन्हाळगड. एक्झॅक्टली. तेव्हा सुद्धा त्यांना असंच वाटत असेल ना जसं आता आपल्याला वाटतंय. ते सुद्धा याच सिच्युएशन मध्ये असतील ना तेव्हा. तू वेडी आहेस का खुळी? छत्रपतींची आपल्याशी कुठे तुलना करतेस तू? अगं ते देव माणूस होते आणि पन्हाळगडचा जो वेढा होता तो ह्या सगळ्या प्रकरणापेक्षा कितीतरी भयंकर आणि भीषण होता. महाराजांनी आणि मावळ्यांनी कित्येक महिने तो वेढा लढत ठेवून सिद्धी-ज्वाराला जेरी सांडलं. आपण कुठले? बघ दादा, माझा अभ्यासाचा काही संबंध नाहीये फारसा, पण मला आठवत आहे त्याप्रमाणे महाराजांनी पन्हाळगड सोडून ते विशाळगडाकडे गेले होते. म्हणजे रयतेचा विचार करून त्यांनी पन्हाळगड सोडला होता ना. म्हणजे ते लढाई ते थांबले नाहीत. शिवाजी महाराजांनी कधीच शस्त्र खाली ठेवली नाहीत. आणि आपली लढाई काही तितकी मोठी नाहीये. हे बघ बंधू, आपणही काही फार तेवढे मोठे नाही आहोत. आपण या घराला अगदी ब्रह्मेंचा गड, ब्रह्मेंचा किल्ला वगैरे म्हणतो गमतीने, पण हे एवढूसे घर टिकवणं आपल्याला जमणार आहे? जमणार, नक्की जमणार. बी पॉझिटिव्ह. हा, आणि इव्हेंच्युअली आपल्यावर घर सोडण्याची वेळ किंवा परिस्थिती आलीच तरी आपण काही ना काहीतरी मार्ग काढूच. हे बघ आधी, वेळ आणि परिस्थिती काही सांगून येत नाही. आप्पानी तांब्या पाडला. एक तर घरात पाणी नाही आणि हे असं करताय. मैं उन्हें कहकर आई थी कि अगर कुछ जरूरत लगे ना तो मुझे आवाज दे देना. अगं त्यांना स्वावलंबनाचं व्यसन आहे आणि वयोमानानुसार ते कमी होत नाही. त्याला आपण काय करणार? चल आपण बघूया. झालंच माझं, मी बघतो. अप्पा, अप्पा,
अप्पा काय होतंय असं का? मामा मामा काय झालं अप्पा? अरे अरे, श्वास अप्पा! कसा घेतात बघ एक. अप्पा काय झालं? पाणी आणा प्लीज कोणीतरी. पाणी अप्पा आप्पा काय झालं? डॉक्टरना बोलवा. पुढे पण चाललेत. चला आम्ही कुठेही पळून जात नाही. जरा इमर्जन्सी आहे म्हणून बाहेर पडावं लागतं. कसली इमर्जन्सी? अहो माझे वडील आप्पा आजारी झालेत हो. त्यांची प्रकृती जाम खालावली आहे. डॉक्टरांना फोन केला असता पण कुणालाच नेटवर्क नाही, म्हणून डॉक्टरांना बोलवायला चाललोय. काहीतरी खोटं कारण सांगून आम्हाला काय शेंडा लावता काय? गपचूप आत चला, तर गोळी घाली एकेकाला. अहो ह्याच्याबद्दल आम्ही कशाला खोटं बोलू? हो विश्वास बसत नसेल तर तुम्ही स्वतः आत जाऊन बघा ना. नाही 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 नाही, तुमचं काहीतरी प्लॅन ठरलंय. आम्ही इथून हलणार नाही आणि तुम्हाला या घरातून हलू देणार नाही. चला आत. हो मी हात जोडतो तुमच्या पुढ्यात, पाहिजे तर पाया पण पडतो. हो पण माझे वडील 83 वर्षाचे आहेत हो. आता ह्या वयात त्यांना काय झालं तर काही सांगता येत नाही हो. अहो माणूस म्हणून तरी काहीतरी विचार करा. माणूस म्हणून विचार करतोय म्हणून तुम्हाला अजून शूट नाही केलं मामा. नाहीतर आम्हाला जेडी साहेबांनी शूट ॲट साईडचे ऑर्डर दिलेत. आम्हाला जेडी साहेबांनी सांगितलंय दिसलं की सरळ उडवायचं. तेव्हा तुम्हाला बाहेर जाता येणार नाही. आणि जायचं असेल तर जेडी साहेबांशी बोला. द्या मला फोन द्या, बोलतो. हा बोल रे दलिंदर, काय झाला? कुठल्या ब्रह्मेचा पत्ता कट केला? मी आदित्य बोलतोय. काय आदित्य केचप? तू बोलतोय? तू कसा काय फोन केला आणि या फोनवरनं कसा काय फोन केला आणि बाहेर आला तर जिवंत कसा राहिला तू? कुठे आहेत माझी माणसं? काय केलंस तू त्यांना? तुमच्या माणसांना काहीही झालं नाही, पण माझ्या माणसांना होत आहे. माझे आप्पा ते जरा सिरियस झालेत. त्यांच्यासाठी डॉक्टर मागवायला लागू शकतो किंवा त्यांना हॉस्पिटलला हलवायला लागू शकतं. त्यामुळे प्लीज आपलं पर्सनल भांडण हिशोब हे जरा वेळ बाजूला ठेवूयात का? माझ्या आप्पांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. अरे आता ते गेम सुरू झाला होता आणि तेवढ्यात तुझा आप्पा आडवा झाला. मग काय मजा आहे? मी खूप सिरियसली बोलतोय. अरे मी पण खूप सिरियसलीच बोलतोय सगळ्या ब्रह्मेना मारण्याबद्दल. हे बघा, तुम्ही माझं म्हणणं ऐकून घ्या. आधी तू माझं म्हणणं ऐकून घे आणि जे सांगतोय ते डोक्यात फिट करून टाक. हा जेडी आहे ना, जेडी हा फक्त स्वतःचा विचार करतो आणि समोरच्याचा विचार जरी केला तरी हिशोब कधीच बाजूला ठेवत नाही. आणि तुमच्या हिशोबाच्या काय आहे, चोपड्या भरून भरून राहिल्या आहेत. त्यामुळे चोपड्या बाजूला ठेवण्याची बात सोडत, मी डोळ्यासमोरनं पण हलू देणार नाही आता. आणि राहिला प्रश्न तुझ्या त्या आप्पाचा, म्हाताऱ्याचा, तर मरू दे त्याला. हे बघ, त्याच्या डोळ्यांनी तो तुम्हाला मारताना बघणार आहे आणि तुम्हाला मारताना बघितल्यावर तो तसा पण मरणारच आहे. तेव्हा आत्ता मेला तर काय हरकत आहे? अरे ये ये, अरे हळू हळू हळू. अरे एवढ्या मोठ्याने ओरडलास तर म्हाताऱ्याच्या आधी तूच जगात जाशील. लबाड. जा बाबा जा, जा बाबा जा, जा आपल्या मरणाऱ्या आजोबाच्या बाजूला जाऊन बस. कारण आता मी कुणाला त्या घरातून बाहेर पण पडू देणार नाही आणि कुणाला आत पण पाठवणार नाही. सगळे ब्रह्मे मरेपर्यंत.
सगळी तयारी होत आली असेल ना? माझी ट्रंक नीट लावा बरं. त्यात घरगुती कपडे, सणासुदीचे कपडे, गरम कपडे, सुती कपडे सगळे व्यवस्थित ठेवा. आणि सोटा विसरू नका. आणखीन एक गोष्ट विसरू नका, माझं दाढीचं सामान. आता तिथे दाढी वाढते की नाही माहित नाही, पण वाढली छाटण्याची काही व्यवस्था आहे की नाही ठाऊक नाही. अहो आप्पा, तुम्ही काय बडबडताय? तुम्ही शांतपणे पडून राहा. आप्पा, आणि कोणी कुठे जाणार नाहीये. आपण सगळे इकडेच थांबणार आहोत. मला निघायलाच हवं. आप्पा तुम्ही शांतपणे झोपून राहा बरं. आता कुठेही जायचं नाही. तुमची तब्येत बरी नाहीये ना, मग आपल्याला फिरायला नाही जाता येणार आता. अगं पण ते दोघी वाट बघत असतील त्याचं काय? अप्पा, आप इन दोनों की बात कर रहे हो? माझी बायको आणि माझी मुलगी बंधू, त्या दोघी फाटक्यापाशी येऊन थांबले. मला हाका मारतायत. त्यांना जास्त वेळ ताटकळत ठेवणं बरं नाही. अहो कशाला काहीतरी अभद्र बोलताय? अरे ते अभद्र काय दादा, प्रवास करत राहायला पाहिजे. जो थांबला तो संपला. मी बराच वेळ थांबलो रे. बनलं तेवढं सुख तुम्हाला दिलं. आता मला पुढल्या प्रवासासाठी निघायलाच हवं. अजिबात नाही. काही नको प्रवास व्यवास, आम्ही नाही जाऊ देणार तुम्हाला कुठे. अरे पण परत येणार आहे ना मी. हो, ही आपली सईबाई आहे ना, सईबाई. तिने मला तान्या बाळासारखं जपलंय. तिच्या पोटी जन्म घ्यायचा विचार करतोय मी. तसं झालं ना, मी तुम्हाला सगळ्यांच्या डोक्यावर मिऱ्या वाटली. सळो की पळो करून सोडीत घराला. तुम्ही म्हणाल मग की आप्पा जिवंत होते तेच बरं होत. चला, आता माझ्या हातात फार वेळ उरला नाही. हे चुकलं मागलं असेल तर मला क्षमा करा. आजवर जसे पुढ्या गोविंदाने राहिलात तसेच पुढे राहा. आणि माझ्या सुनांना ज्या माझ्या मुलीसारख्या आहेत जपा. आणि मुख्य म्हणजे माझा आदित्य आहे ना, त्याचा आजवर जसा सांभाळ करत आला ना, तसाच पुढेही करत राहा. सतत त्याच्या पाठीशी उभे राहा. बरं, येतो मी. झोपा, झोप. आप्पा, एवढं घाईने कुठं जायचं म्हणताय? मला आदित्य ग्रुप ऑफ कंपनीच्या खुर्चीवर बसलेलं बघायचं ना तुम्हाला. अशी घाई करून कसं चालेल? जरा कळ सोसा, कुठून तरी आपल्याला मदत मिळेलच.
काय झालं पप्पा? ए पप्पा बोलू नको. पण पप्पा, अरे पप्पा बोलू नको बोललो ना. पप्पा आता आपण दोघं सोडून इथे कोणीच नाहीये ना. अरे दलिंदर. पप्पा यू नो ना आय डोंट लाईक यू कॉलिंग मी दलिंदर. तुम्ही ना सगळ्यांना दलिंदर म्हणता. इट्स अ बॅड हॅबिट लागली तुम्हाला. अरे तुला पण बॅड हॅबिट लागली आहे मला पप्पा बोलायची. कधीतरी लोकांच्या समोर पप्पा बोलशील आणि सगळ्याची वाट लावून टाकशील. तसं काहीच होणार नाही. अरे ब्रह्मे या जगात असेपर्यंत आपल्याला हे मेंटेन करायचं आहे. एकदा का ते सगळे ब्रह्मे आणि ओरिजिनल आदित्य देसाई म्हणजे तो आदित्य केचप ढगात गेले ना, मग आपण सेफ झालो. मग आपण धमाल करू. मग तुम्हाला पप्पा म्हण, पप्पू म्हण, टप्पू म्हण, कप्पू म्हण, काय पण म्हण चालेल. मग कसली वाट बघतोय आपण? संपवून टाकूया ना त्यांना. एवढा सोपा वाटला का तुला? संपवून टाकूया त्यांना. दोनदा प्रयत्न करून झाला ना, जमला काय? नाही ना जमला. मग पण आता कुठे सगळे ब्रह्मे माझ्या चिमटीत सापडले. एका घरात अडकून पडले. त्यांचा तो बाप ब्रह्मे भगवान को प्यारा होतोय आता. अरे एक ब्रह्मे कमी होतोय त्याचा तर आनंद घेऊ दे की नाही मला. ब्रह्मे चालले देवा घरी, ब्रह्मे चालला देवा घरी, ब्रह्मे निघाला. हीच तर परफेक्ट वे आहे ना त्यांना संपवून टाकायची. सगळे त्या म्हाताऱ्याच्या नादात बिझी असतील तेव्हा जाऊन संपवून टाकूया, किल करून टाकूया सगळ्यांना. असा काय? मग सोन्या तूच सांग कसा मारायचा त्यांना? शूट आउट, अशी गोलियों की बौछार करून टाकूया. अच्छा, म्हणजे आजूबाजूच्या सगळ्या लोकांना तार पाठवून आपण कळवायचा की आम्ही येतोय ब्रह्मे लोकांना मारायला, त्यांचा गेम करायला, त्यांना टपकवायला. हा पण मग त्या विजय देसाईला जसं संपवलं ऍक्सिडेंट करून, तसं संपवलं तर? अरे माझ्या सोन्या, ब्रह्मे लोकांना फक्त रिक्षा परवडते. आता घरातल्या घरात रिक्षा आणून त्यांचा ऍक्सिडेंट कसा करणार? पण ऍक्सिडेंट गाडीनेच कशाला व्हायला पाहिजे? तो असा शॉर्ट सर्किट होऊन आग पण लागू शकते ना. हा, एखाद्या स्पार्कनी शॉर्ट सर्किट होऊन आग पण लागू शकते. काय एखादा स्पार्क होऊन घराला आग लागू शकते? वा. आणि घराला आग लागली की घरासकट आतली माणसा पण, किडामुंगी पण वाचणार नाही. तिथे ब्रह्मेची काय कथा आणि एव्हिडन्स, फिंगरप्रिंट काय पण भेटणार नाही. कोणत्या सरप्राईज पॅकेज आहे तू. अरे तुझ्या वाटाने एवढ्या मेंदूतून एवढ्या हत्ती एवढ्या मोठ्या आयडिया येतात कशा? नाही आवडली? आवडली, सॉलिड आवडली. आज रात्रीच आपण त्या ब्रह्मेंचा गेम करूया. मी स्वतः त्यांचा गेम करणार, स्वतःच्या हाताने त्यांची चिता पेटवणार. मी पण येणार, मला पण सगळं बघायचंय. अरे काय बघायचंय तिकडे? तुला कुणी माझ्या बरोबर बघितला तर सगळा प्रॉब्लेम होईल. इतक्या वर्षाची मेहनत माझी पाण्यात जाईल. पण पप्पा, सालोसाल मी तुमच्यापासून हवे होतो, इथे काही इव्हेंटला आलो नाही. आता पहिल्यांदा इंडियात आलोय, तुमच्या एवढा क्लोज आहे आणि एवढा मोठा इव्हेंट होणार आहे आणि मी घरी बसायचं? नाही, त्यापेक्षा मी सिंगापूरलाच बरा होतो ना. तुम्ही बसा ती कंपनी घेऊन, एन्जॉय करा, मी जातो. अरे नाही, आय एम गोईंग. ए माझ्या सोन्या, अरे असा काय करतो तू? असा काय करतो? मी करतोय. बरं बाबा, मी करतोय. सॉरी माझ्या सोन्या, सॉरी. सॉरी नकोय, मला जे हवंय ते द्या. बरा बाबा, तू ये माझ्या बरोबर, पण गाडीतच बसून राहायचा, बाहेर यायचा नाही, समजला? ओके चालेल पप्पा. पप्पा नको बोलू रे. सॉरी पप्पा. तुझ्या परत सॉरी बोलला तू. हॅलो, कुठून तरी 5-6 गॅलन घासलेत नाही तर पेट्रोल घेऊन शेकोटी करायची आणि शेकोटीच्या भोवती आपण हात धरून रिंगण धरून गाणं बोलायचा. गाणं बोलण्यासाठी सांगतो. लक्षात ठेव, आज आपल्याला वसंत स्मृती पेटवायचा आहे.